रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। अतिशय चविष्ट आणि रुचकर आज आपण मसूरची डाळ कशी करायची हे बघणार आहोत। मसूरची डाळ करण्यासाठी आज आपण खूप वेगळी पद्धत इथे वापरलेली आहे। आज आपण मसूर डाळीमध्ये बटाटा टाकून ही डाळ करणार आहोत। चवीला मात्र खूप छान होते। अशा पद्धतीने मसूर डाळ एकदा नक्की करून बघा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी मसूर डाळ घेतलेली आहे। इथे मी 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती। त्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि स्वच्छ पाण्यानेही धुवून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती 1 छोटा चमचा आपल्याला याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। 1 चमचा छोटा आपल्याला याच्यामध्ये जिरं घालायचं आहे। चमचा माझ्याकडे मोठा आहे त्यामुळे इथे मी थोड्या प्रमाणात जिरं आणि मोहरी घेतलेली आहे। जिरं छान फुलल्यावरती 1 कांदा मी उभा कापून घेतलेला आहे, तो घालायचा आहे आपल्याला। तर लो फ्लेमवरती आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे। अगदी एखादा मिनिट आपल्याला हे कांदा परतून घेतल्यामुळे याचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईल। त्यानंतर यामध्ये काही खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत। तर इथे मी तेजपत्ता घेतलेला आहे, 2 लवंग घेतलेले आहेत, दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर हिरवी वेलचीसुद्धा घातलेली आहे। सगळे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। खडे मसाले घातल्यामुळे आपल्या डाळीला ना खूप छान चव येते। तुम्ही अशा पद्धतीने खडे मसाले घालून एकदा डाळ नक्की करून बघा। सगळ्यांनाच आवडेल इतकी चविष्ट डाळ तयार होते। आणि त्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो बारीक कट करून घालायचा आहे। टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्यामुळे डाळीला मस्त फ्लेवर आणि छान सुगंध येतो, त्यामुळे कढीपत्ता आवर्जून घाला। आणि त्यानंतर इथे मी आलं आणि लसूण छान ठेचून घेतलेला आहे, तो आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे। तर इथे मी 5 ते 6 लसूण घेतलेले आहे, 1 इंच आलं घेतलेलं आहे। आलं लसूण ठेचून घातल्यामुळे डाळीला चव मस्त येते। तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल ना तरी तुम्ही ती देखील घातलीत ना तरीही चालेल। आता त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला 1 बटाटा घालायचा आहे। इथे मी 1 बटाटा कच्चा वापरलेला आहे। तुम्ही जर उकडून घेणार असाल तर तुम्ही नंतर घातलात ना तरीही चालेल, पण कच्चा बटाटा घातला आहे त्यामुळे मी फोडणीमध्येच घातलेला आहे, म्हणजे बटाटा आपला लवकर शिजला जाईल। त्यानंतर काही मसाले घालायचे आहेत। तर इथे मी हळद घेतलेली आहे 1 छोटा चमचा, त्यानंतर आपल्याला लाल तिखट घ्यायचं 1 चमचा, धना पावडर घेतलेली आहे इथे मी 1 चमचा, त्यानंतर आपल्याला गरम मसाला घालायचा आहे अर्धा छोटा चमचा। हे सगळं आपल्याला साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनटं छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे। तर डाळीतलं आपण इथे पाणी सगळं काढलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये डाळ घालून घ्यायची आहे। डाळ आपण 10 मिनटं भिजवून घेतली होती, त्यामुळे डाळ शिजायला वेळ लागत नाही, पटकन डाळ तयार होते। तर ही डाळ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पूर्ण मसाला छान इथे मिक्स करायचा आहे, पाणी आधी घालायचं नाही आपल्याला। अशा पद्धतीने बटाटा मसूर डाळ खूपच चविष्ट लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा। आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी घालताना आपल्याला हलकं थोडं कोमट गरम करूनच घालायचं आहे। पाणी गरम करून घातल्यामुळे चव बिघडत नाही, चवीला ही डाळ खूप छान होते। तर आपल्याला पाणी जेवढं हवं आहे तेवढं पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे, पण जास्त पातळ करायची नाही। जसं दाल तडका असतो ना त्याच पद्धतीने ही डाळ तयार करून घ्यायची आहे, त्यामुळे डाळ आणि मसाल्याचे सगळे फ्लेवर खूपच छान लागतात। मसूरची डाळ करण्याची ही पद्धत तुम्हाला आवडली असेल ना तर 1 लाईक नक्की करा। आणि हो, तुम्ही कोणत्या शहरातून बघताय हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तर आपण डाळ छान शिजवून घेतलेली आहे इथे आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्त डाळ आपली इथे शिजला गेलेली आहे। बटाटासुद्धा आपला इथे छान शिजला गेलेला आहे। डाळ आपली इथेही छान शिजला गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा, मस्त एकदम डाळीचा कलरसुद्धा काय छान आले बघा। डाळीचा सुवाससुद्धा काय मस्त दरवळतोय। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा डाळ नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल। डाळ आपली इथे तयार झालेली आहे, गॅस बंद करायचा आहे, वरून बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे। अशा पद्धतीने बटाटा मसूर डाळ एकदा नक्की ट्राय करून बघा आणि पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।